कसं काय मंडळी, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आलो आपण सोनारी गावात रबर बॉलच्या टुर्नामेंट खेळण्यासाठी. याआधी आपण चिरले गावात गेलो होतो टुर्नामेंट खेळण्यासाठी. त्याचासुद्धा मी ब्लॉग अपलोड केला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघायला विसरू नका. तिकडे पोचलो आणि ॲज युजल आम्ही टॉस हरलो आणि टॉस हरून आमची बॅटिंग आली. आपल्या टीमकडून ओपनिंगसाठी चिन्मयदा आणि ओमदा दोघंजणं गेले होते. दोघं जणांची एक नॉटआउट पारी आपल्या टीमसाठी खरंच खूप भारी ठरली. ओमदादांनी 16 बॉलात 50 धावांची अशी एक नॉटआउट पारी खेळली, ती आमच्या टीमसाठी खूप प्रभावशाली ठरली. सेकंड इनिंग्समध्ये आपल्या बॉलर्सनी सुद्धा आपल्याला खूप चांगली साथ दिली. लगातार बॉल्स डॉट करत गेले आणि त्यामुळे आपला संघ ती मॅच विजयी ठरला. नक्कीच तुम्ही आपल्या पोरांचं सेलिब्रेशन बघितलंच असेल. त्यानंतर आम्ही सर्वजण घरी गेलो, का तर आमचा हायेस्ट स्कोर असल्याकारणाने आम्हाला बाय मिळाली होती. त्यानंतर आम्ही सगळेजण घरी जाऊन जेवून वगैरे परत रिटर्न मॅच खेळण्यासाठी सोनारीला आलो. इकडे पोचल्यानंतर आपल्याला असं सांगण्यात आलं की तुम्हाला डायरेक्ट सेमीफायनलचा राऊंड खेळायचा आहे. सो आमच्याकडे खूप टाईम होता म्हणून आम्ही लगेच प्रॅक्टिसला सुरुवात केली. ग्राउंडच्या शेजारी तिकडे प्रॅक्टिससाठी नेट्स बांधल्या होत्या. सो आम्ही तिकडे नेट्समध्ये गेलो, थोडीशी बॅटिंगची प्रॅक्टिस केली. तुम्ही बघूच शकता, पोरं मस्ती म्हणून मुद्दामून सगळेजण बाउन्सर टाकत होते. त्यानंतर आमचा सेमीफायनलचा राऊंड झाला. ते काय आम्हाला शूट करायला नाही भेटलं, पण त्या मॅचला आम्ही हारलो. सो जर तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.